राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आणि कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाण्यातील एमएच हायस्कूल येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबीयही उपस्थित होतं। त्यांनी देखील मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला। मतदानानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा मतदारसंघातील जनतेवर विश्वास व्यक्त केलाय। येथील जनता मोठ्या संख्येने मतदान करून पुन्हा एकदा मला विधान भवनावर पाठवतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला। कळवा मुंब्रा मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या निवडणुकीचा निकाल कुणाला विजयाचा मुकुट चढवेल हे निकालानंतरच स्पष्ट होईल। त्या शस्त्राचा वापर झाला पाहिजे, त्याच्याने लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक माणसाने मतदान करावे। सर्वात मोठा अधिकार आहे, कुठल्याही अधिकारापेक्षा मतदानाचा अधिकार सर्वात मोठा। सर, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 18% मतदान झालेलं आहे। हा टक्का वाढवण्यासाठी थोडं खाली घ्या ना, विनय जी थोडं खाली घ्या ना। मतदान याद्या आपल्याला अजून किती वर्ष लागतील हा माझा प्रश्न आहे। आपण आधुनिक भारताचं म्हणजे आपण काय कॉम्प्युटराइज डिजिटल वगैरे सगळं म्हणतो आणि मतदारच याद्या व्यवस्थित आहे। मतदार मिळत नाही, मतदार नावं उलटी सुलटी झालेली असतात। इलेक्शन कमिशनला का म्हणजे का म्हणून ते सुधारत नाही मला काय कळतं। सर, एकीकडे प्रचार संपलेला आहे, पण या प्रचार दरम्यान देशमुखांवरती हल्ला असेल, विनोद तावडेंच्या कालचं प्रकरण असेल, कसं सगळ्या प्रकारचं खूप वरती गेला विनय मात्रे काल रात्री देखील माझ्या मतदारसंघात 4 वाजेस्तोवर सगळेजण मोकाट फिरत होते पैसे